पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। ठाकरेंचे 6 खासदार फुटल्यानंतर आता त्यांच्या आमदारांवरही शिंदेंच्या शिवसेनेची नजर असल्याची चर्चा सातत्यानं रंगतीये। त्यामुळेच राज्यात ऑपरेशन टायगरच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाल्याची चर्चा दबक्या आवाजात असते। त्यालाच बळ देणारे पुरावे आता समोर आलेत। खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेना खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेनेच्या खासदारांनी अमित शहांची ही दुसऱ्यांदा भेट घेतली। खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, नागेश पाटील आष्टीकर, संजय पाटील यांच्यासह विधान परिषदेचे नवनियुक्त उपसभापती सचिन अहिर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। ठाकरेंचे खासदार फुटल्यानंतर ही दुसरी भेट। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून पक्षविस्तार सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर या खासदारांनी अमित शहांची भेट घेतल्याने राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर सुरू होणार का, असा प्रश्न विचारला जातोय। दरम्यान शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत मंगळवारी सुनावणी होणार होती, मात्र ती आता बुधवारी 5 ऑगस्ट रोजी होणार आहे। बुधवारी दुपारी 2 वाजता या संदर्भातील सुनावणी सुरू होईल अशी माहिती आहे। त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या खासदारांनी अमित शहांची भेट घेतल्यानं त्यांची चर्चाही रंगली आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह आपल्यालाच मिळणार आणि जरी मिळालं नाही तरी ते गोठवलं जाणार असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत व्यक्त केला। त्यामुळे या सुनावणीकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरेंची शिवसेना पहिल्यांदा फुटली। त्यानंतर जून महिन्यामध्ये शिंदेंनी ठाकरेंचे 6 खासदार फोडले। त्यानंतर संजय पाटील, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, भाऊसाहेब वागचौरे आणि ओमराजे निंबाळकर यांचा समावेश आहे। या 6 खासदारांनी आधी स्वतंत्र गट केला आणि लोकसभा अध्यक्षांनी त्याला मान्यता दिली। नंतर या 6 खासदारांच्या गटानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला। आता खासदारांपाठोपाठ ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदारही फुटणार अशी चर्चा सुरू झाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे 20 आमदार असून त्यापैकी अनेक जण एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सातत्यानं सुरू आहे।